हॅलो मंडळी, नमस्कार. माय कुकिंग किचनवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला वरणबट्टी बनवून दाखवणार आहे. मी आहे जळगावची, त्यामुळे आमच्याकडे कोणत्याही लग्नात किंवा समारंभामध्ये वरणबट्टी झालीच पाहिजे. चला तर मंडळी, वरणबट्टी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मी डाळ बनवून घेणार आहे. इथं 1 कप तुरीची डाळ घेतली आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून डाळ आणि भाताचा मी एकत्रितच कुकर ठेवणार आहे आणि त्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोवर आपण बट्टीचं पीठ मळायला घेऊयात. डाळ होते तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ मळायला घेऊयात. इकडे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 कप मक्याचं पीठ घेतलं आहे. अर्धा कप रवा, ओवा 1 चमचा, 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, कस्तुरी मेथी घेतली आहे 1 चमचा चुरून टाकायची, 2 चमचे दही, 1 चमचा तूप. आता हे पीठ आपल्याला एकत्रितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ त्याचं थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुमच्याकडे ह्या गोष्टी नसतील, मक्याचे पीठ नसेल किंवा तुमच्याकडे तूप नसेल, दही नसेल, काही हरकत नाही. तुम्ही साधं गव्हाच्या पिठामध्ये रवा मिक्स करून त्यामध्ये हळद, मीठ, जिरे आणि आपलं तेल ते मिक्स करून जरी तुम्ही बट्टीचं पीठ भिजलं तरी काही हरकत नाही, तरीही बट्ट्या छान होतात. पण थोडंसं जरा 15 ते 20 मिनटं बट्टीचं पीठ मुरवत ठेवायचं, कारण की त्याच्यामध्ये रवा टाकलेला असतो. थोड्या वेळाने रवा घट्ट होतो आणि पीठही घट्ट होते आणि रवाही फुलतो अशा प्रकारे. तर इथं मी वरून तेल लावून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनटं बट्टीचं पीठला भिजवून ठेवणार आहे, मुरवत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण डाळला फोडणी देऊया. तेल, राई, जिरं, हिंग, हिरव्या मिरच्या 4 उभ्या चिरून घेतल्या आहेत, परतून घेऊ. 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, परतून घेऊ. कढीपत्त्याची पाने 10-12, टोमॅटो. इकडे टोमॅटो शिजतो आहे, चवीनुसार मीठ. टोमॅटो शिजतो आहे तोपर्यंत आपण डाळला थोडंसं पातळ करून घेऊ. इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे मी आणि डाळला पातळ करून घेऊ. आणि आता आपण इकडे आपला टोमॅटोही झालेला आहे. आता हे डाळ आपल्याला वरण फोडणीमध्ये टाकायचं आहे. वरण तर काही सोपं आहे, तुम्हाला हे येत असेल तरी मी सांगते तुम्हाला. डाळ थोडी पातळच करायची बट्टीसोबत खायला, तेव्हाच बट्टी छान लागते, घट्ट नाही करायची. तो इकडे तिकडे वरण होते तोपर्यंत आपल्या इकडे बट्टीचं पीठही घट्ट झालेलं आहे. आता याची आपल्याला गोळे तयारी करून घ्यायचे आहेत. आपला पोळीचा गोळा असतो त्या प्रकारे आपल्याला थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची एक अशी पोळी लाटून घ्यायची आहे. चाळणीला तेल लावून घेते. अशा प्रकारे पोळी थोडी जाडसरच लाटायची. तेल लावून घेऊ आतमध्ये आणि बट्टीचा आकार देऊ. अशा प्रकारे बट्टीचा आकार द्यायचा आहे. बट्टीचा आकार हा वेगळ्या प्रकारे दिला जातो, पण अशा प्रकारे जर बट्टीचा आकार दिला तर तुम्हाला बट्टी कट करायलाही सोपी जाते आणि तेलात तळताना ती पूर्णपणे तळली जाते. अशा प्रकारे बट्टीचा आकार देऊन द्यायचा आणि दिसायलाही छान दिसते. मी अजून एक तुम्हाला बट्टी बनवून दाखवणार आहे. आमच्या खानदेशच्या भागामध्ये बट्टीचं पीठही डायरेक्ट रेडीमेड मिळतं, पण तुम्ही अशा प्रकारे ही बट्ट्या घरी बनवू शकता. आता आपल्या मुंबईच्या शहरामध्ये आपल्याला पीठ तर काही मिळणार नाही, म्हणून तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी बट्ट्या बनवून खाऊ शकता. बघा, अशा प्रकारे आकार देऊन द्यायचा आहे. आता मी इथे सगळे बट्टे बनवून घेणार आहे. इथं बट्टे आपल्या सगळ्या तयार आहेत. आता या बट्ट्या आपल्याला वाफवायला ठेवायच्या आहेत. इकडे टोपामध्ये पाणी टाकलं होतं, उकटलेलं आहे. त्यात लिंबू टाकला होता म्हणजे टोप आपला काळा नाही पडला पाहिजे. आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला बट्ट्या वाफायला ठेवायच्या आहेत, तेही मोठ्या गॅसवर. 15 मिनटं झालेलं आहेत. सुरीही क्लीन आली आहे, म्हणजे आपली बट्टी झालेली आहे. आता या बट्टीला आपल्याला 5 ते 10 मिनटं थंड करायला ठेवून देऊ. आपले बट्टे थंड झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आणि सहज निघता पण येत. अशा प्रकारे बट्टीला कट करून घ्यायचं आहे.
हे बघा आपले बट्टे सगळे कट झालेले आहेत. इथे मी तेल घेतलं आहे आणि त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता. शॅलो फ्रायने बट्टे वरच्यावर तळले जातात आणि आतूनही कच्चेच राहतात. डीप फ्राय केलेले बट्टे सगळीकडे तळले जातात आणि आतूनही छान प्रकारे तळले. अशा प्रकारे बट्टे तळून घ्यायचे आहेत. आपले बट्टे सगळे तयार आहेत. तर चला तर मंडळी, रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि डाळ आणि बट्टी खाताना बट्टीला चुरून घ्यायचं, वरून डाळ टाकायची आणि मग खायची. वरून तुम्ही तूप टाकू शकता, खूप छान लागते. तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.